नमस्ते मैत्रिणींनो, परत एकदा किचन स्टोरी मराठी रेसिपी तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। आणि आज आहे आपला दसरा आहे आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। परत आपण आपल्या किचन मध्ये आलेलो आहे। तर बघू शकता ह्या किचन मध्ये आल्यानं आम्हाला खूप छान वाटतं आणि व्हिडिओ सुद्धा बनवायला एकदम छान वाटतं। त्यासाठी चला म्हणलं आज काहीतरी आपण आलोय तर काहीतरी बनवूया। त्यासाठी आज बनवणार आहे मी दसऱ्यानिमित्त बनवणार आहे आपली दुधाची खीर बनवणार आहे। तर चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे। सर्वात आधी आपण खीर बनवण्यासाठी ही दूध गरम करून घेणार आहे आणि पुढची तयारी आपण करून घेणार आहे। तर बघा इकडे दूध ठेवलेलं आहे तापायला। तोपर्यंत खिरीसाठी आपलं दूध गरम होतंय तोपर्यंत आपण इकडे आता मस्त कणिक मळून घ्यायचे, कारण चपाती बनवायची आहे आपल्याला। खीर आणि बटाटा बनवायचा आहे। काल केल्या होती पुरणपोळी बनवलेली होती काल, तर म्हणलं चला आज पण दसरा आहे आणि सणसुद असलं ना थोडस गोड काहीतरी केलं ना बरं वाटतं। त्यासाठी म्हणून म्हणलं मी आज चपाती खीर असं आपलं साधं सिंपल जेवण बनवायचं आहे। तर बघू शकताय बघा इकडे आता मीठ मला सापडत नाहीये, कारण आता मी बरेच दिवस झालं किचन मध्ये ह्या जास्त नाहीये। कधीतरी एक दोन दिवस येतो तर मला वस्तू इकडच्या तिकडे झालेल्या असतात सगळ्या, सापडत पण नाहीये। तर चला छान असं आता मस्त आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे। तर बरेच दिवस झाले इकडे आलेलो नव्हतो आम्ही, तर सगळ्या म्हणजे भरण्यावर वेगळ्या वेगळ्या झालेल्या आहेत। थोडासा दसऱ्यामध्ये येऊन राडा वगैरे काढला, स्वच्छ करून गेलो होतो घरी येऊन। तर बघा बघू शकता आता कणिक मळून झालेलाच आहे आपलं। तर आपल्याला आता करायची आहे पुढची तयारी। बाकीचं होतंय तोपर्यंत छान असं आपलं कणिक मुरलं जाईल आणि चपाती पुरी ज्याला जी पाहिजे ती आपण बनवू शकतो। आता कणिक तर मळून झालेलंच आहे आपलं। आता बनवायची आहे आपल्याला बटाट्याची भाजी। त्यासाठी बघू शकता एक अर्धा किलो बटाटे आणलेले आहेत। छान असा मस्त आपल्या हिरव्या मिरचीचा पिवळा बटाटा बनवायचा आहे। तर कुकरला लावून घ्यायचंय बटाटे आपल्याला। बघू शकता इकडे आता आपल्याला छान असा हिरव्या मिरचीचा पिवळा बटाटा करायचा आहे। खीर चपाती आणि पिवळा बटाटा मस्त असं आता बनवणार आहे आपण। कुकरला 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे, कारण कुकरला आपला बटाटा लवकर शिजला जाईल। दूध गरम झालेलंच आहे इकडं, तर गॅस चालू करून आपण आपला बटाटा शिजून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता बटाट्याची साल वगैरे काढून झालेलीच आहे। तर आता आपण बटाट्याला फोडणी टाकून घ्यायची आहे। जिरी मोहरी टाकून घेतलेला आहे मी, बटाट्याची साल काढलेली आहे, बारीक कांदा कापून सुद्धा घेतलेला आहे। कांदा वगैरे सगळं छान आपल्याला लाल असं तळून घ्यायचं आहे। कांदा थोडा जास्तच टाकणार आहे, कारण बटाटे आपल्याकडे अर्धा किलो बटाटे होते। मग आता बटाटे आपण छान मऊ उकडून घेतलेले आहे, तर बटाट्याला आपण थोडस मस्त बारीक करून घ्यायचं आहे। बारीक बटाटे असल्यामुळे लवकर शिजले आणि भाजी पण लवकर फास्ट आपल्याला स्वयंपाक करायचा आहे। थोडीशी कोथिंबीर आता मी वरून कापूनच टाकणार आहे। थोडीशी वरून टाकायची आहे। इकडे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आपल्या पिवळ्या बटाट्यासाठी। कांद्याला छान असं गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे। हिरवी मिरची वगैरे सगळं टाकून पण परतलेलं आहे मी। 1 चमचा हळद टाकलेली आहे। हळद हिरवी मिरची सगळे मसाले छान असे बारीक आपल्याला तळून घ्यायचे आहे। बटाटा टाकून घेतलेला आहे, तर बटाटा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। चांगला आपल्याला बटाटा खरपूस असा भाजून हे परतून घ्यायचा आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकायचंय आपल्याला। काल होता पोळ्याचा स्वयंपाक होता काल, मग म्हणलं आज दसरा आहे तर म्हणलं दसऱ्याला पण थोडस गोड असलं, सणवार असल्यामुळे गोडच म्हणलं थोडस खीर म्हणून एकदम साधा सिंपल स्वयंपाक केलेला आहे।
जास्त आपल्याला पण ही नाहीये, जास्त वेळ लागणारा नाहीये, झटपट होणारा स्वयंपाक. आता आपण छान असा बटाटा परतून घेणार आहे. सगळा पसारा आवरून घेतलेला आहे. तर आता बनवणार आहे खीर. खीर पण मी एकदम साधी सिंपलच करणार आहे. थोडस खोबरं, मनुके वगैरे थोडस टाकलेलं आहे. खोबरं चांगलं परतलेलं आहे. तर त्यातच आता मी शेवया टाकून घेतलेला आहे. तर बघू शकता किती छान असं झटपट मी ही खीर बनवणार आहे. खायला पण छान लागते आणि जेवढं साध्या सिंपल पद्धतीने आपण स्वयंपाक करतो तर ते स्वयंपाक छानच होतो. तर हे बघा, बघू शकता अर्धा लिटर दूध आणलेलं होतं तर ते मी टाकून घेतलेलं आहे. थोडीच बनवायची आहे खीर आपल्याला. तर थोडस पाणी थोडस टाकून छान अशी आपल्याला खीर आता उकळून घ्यायची आहे. जास्त संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला नाहीये, सगळं मी थोडं थोडं दाखवलेलं आहे. तर हे बघा इकडे बघू शकता मस्त अशी खीर तयार झालेली आहे. खीर, चपात्या आणि साधा सिंपल आज दसऱ्याचा स्वयंपाक झालेला आहे. तर बघू शकता बघा खीर सुद्धा झालेलीच आहे. गोड खायला आपल्याला खीर म्हणलं की सर्वांना आवडतेच. आणि इकडं आहे बटाटा छान मस्त केलेला आहे मी. इकडे चपाती बनवलेली आहे आणि कालचं थोडं पुरण सुद्धा राहिलेलं होतं, त्याच्या 2-4 पोळ्या सुद्धा केलेल्या आहेत. तर आजचा हा स्वयंपाक सगळा दसऱ्याचा झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा ना. आवडला असेल तर एक लाईक करा. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.